काय करा तुमच्या ग्रामपंचायतचा निर्णय काही होती ते सांगा मला. अर्ध्या ग्रामपंचायतीचे 50% 80% वसुल्या झाल्या आता. सांगतो ना तुम्हाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे 31 डिसेंबर पर्यंत. ज्या ग्रामपंचायतीला बा हे योजना लागू करायची असेल ते अधिकार ग्रामपंचायतीला दिले सरकारनं, की बा तुम्हाला याच्यातून निधी प्राप्त होते, तुमच्या गावाचा विकास करता येते. म्हणून म्हणलं तुम्ही आता अजून निर्णय नाही घेऊन राहिले की बा आपल्याला आपल्या गावात योजना घ्यायची नाही घ्यायची. अरे वसुल्या होते तर करा ना. कसं आहे आपल्या गावाचं होते ना भलं. तुम्ही म्हणता की बा काही असं आहे तसं आहे. त्या दिवशी ग्रामसभा घेतली, त्याच्यातही गोंधळ केला. मग त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणे की बुवा हे योजना लागू करायसाठी ग्रामसभा घ्या लागते म्हणे, विशेष ग्रामसभा. मग आपण घेतली बी त्या दिवशी. त्याच्यात जर बुवा सरासरी जास्त लोकांचा होकार असला तर मग आपल्याला ही योजना लागू करावं लागते लोकशाही पद्धतीनं, की चला बा लोकांचं म्हणणं आहे की वसुल्या करा. हो थकबाकीची समजा चालू वर्षाची, आणि त्याच्यात 50% सूट भेटणार आहे. पाणीपट्टी म्हणा, घरपट्टी, दिवाबत्ती याच्यातनी. पण मग आता लोकांचं म्हणणं आलं की बुवा हे जे नवीनवाले हो आम्ही तर फ्रेश आहोत, आम्ही टॅक्स भरलेले आहे, असे आहेत 2-4च आहेत, जास्त नाही बी. पण ते म्हणते बुवा मग आमचा काय फायदा, या थकबाकीदारवाल्याचा फायदा होऊन राहिला, मागचं अर्धच भरा लागते यायले, आम्ही तर भरून बसलो ना. मग त्या दिवशी चंगळ झाली, मग ते ग्रामसभा फिसकटली. मग तईपासून मग आता काय आपण चला चला करता करता मग राहिलंच गेलं ते. आणि आता 31 डिसेंबर जवळ आली 2 दिवसावर. तेच म्हणलं ना, रात्र थोडी सोंग फार. असं आपल्यावर कामाला आता 2-3 दिवसात आपल्याला काय करायचं ते करावं लागेल. कारण की वसुल्या झाल्या पाहिजे तर आपल्या गावाला पैसा येईल. ग्रामपंचायत कायच्या भरोशावर चालणार आहे. 14-15 वित्त आयोग आहे समजा आहेच, आणि बाकी हे जर आलं तर मग गावाला उठ नाही लागत का. मग तुम्ही आता काहीतरी करा त्याच्यात नाही, पर्याय काढा. 2 दिवसांनी तुम्ही जिकडे तिकडे करू शकता ना, रामपूरवाले हान तुम्ही. ना पण घनमुळे साहेब तुम्हाला माहित नाही का, मग लोकायला वाटते पुरच माफ होते का, मग 100%च पाहिजे लोकायला, असं आहे ना ते. काय मग लोकांचं पुरंच माफ झालं पाहिजे म्हणते. हो घर टॅक्स टॅक्स सबन बिलकुल आता आम्हाला फ्रेश ठेवा. मग असं आहे ते, लोकांना अर्धही द्यायची इच्छा नाही ना. नाही तर मग आता लोक तर योजना लागू झाली असते आपल्या गावात. बाकी गावानं पाहून राहिलं ना मी, धडाला लोक ग्रामसेवक वसुल्याच करून राहिले ना. आपल्या गावातले तुम्ही ग्रामसेवक आता तुम्ही हातदावर हात देऊन आहे. म्हणून म्हणलं आता उद्या काहीतरी कोशिश करा लागेल आम्हाला आता. घरोघरी आपल्याला जा लागन, काहीतरी करा लागन. तेच म्हणलं ना, तुम्ही एक काम करा. आता मी म्हणतो तसं तुमचे जेवढे ग्रामपंचायत सदस्य आहे का नाही त्याची मीटिंग आताच घ्या आज. मी आता समजा 7 वाजून राहिले, आता 8 वाजता टाईम द्या, भानुले पाठवून द्या. सगळ्या ग्रामपंचायत सदस्य यायला म्हणा बा मीटिंग आहे, आणि त्याच्या कानावर टाका असं आहे म्हणा बा आपल्या गावाचं कसं काय कार्यक्रम फेल होऊन राहिला. तर तुम्ही मीटिंग घेऊन त्याच्यातून ठरवा, आणि उद्या तुम्ही 100% तुमच्या यातून ठराव मंजूर करून उद्या ग्रामसभा डबल घ्या. उद्याच्या ग्रामसभेमध्ये आणि त्याच्यातनी लोकांना व्यवस्थित पटवून द्या की बाबा काय फायदा या गोष्टीचा. ग्रामपंचायतचा जे विकास व्हासाठी आहे त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान किती कामाचं आहे हे लोकांना चांगल्या पद्धतीने पटवून द्या, आणि वसुल्या करण्यास सुरुवात करून द्या. त्यासाठी पहिले दवंडी गिवंडीचं हे ते नियोजन करून टाका, आणि उद्या तुम्ही ग्रामसभा 9 वाजता ठेवून द्या. हो तसंच करावं लागेल ते आता, नाही का हो ना. पण ही सदस्य बी असे आहेत आता म्हणले आता आले पाहिजे बुवा. जा बरं भानू, आपले जेवढे सदस्य आहे कोण कोण आहे माहीत आहे ना तुले? आता आहे ना, माहितच आहे ना आपल्याला. आता ग्रामपंचायत मध्ये सदस्य आता महाराजराव धुटके, दुसरा शांताराम घनगणे, त्याच्यानंतर तिसरा समजा डॅनी आबाजी आहेतच समजा, झाबरूचे आबाजी, झाबरू उपसरपंच, तुम्ही सरपंच, आणि तिकडे ते झुंबर घरभरीचे 2 सदस्य त्याच्या घरच्या बाई, आणि ते आणि आपलं सविताताई टोळगोटे. इतकेच जण आहे ना. हो बिलकुल बिलकुल. आपल्या पार्टीचे 6 सदस्य होते, मी सरपंच समजा, आणि डॅनी आबाजी विरोधी पार्टीचे आले होते. असे 7 आणि 1 8 जण. 8 जणांची सभा घेऊन टाकू, आणि त्याच्या कानावर टाक लवकरात लवकर 8 वाजता मीटिंग येणार आहेत म्हणा. हो कुठं घ्यायची, ग्रामपंचायतमध्ये घेता कसं करता? नाही झाबरू? पाहिलं तुम्ही ग्रामपंचायत मध्ये घेऊन टाकू, नाही तर मग तुमच्या घरी, नाही तर माझ्या घरी. इथंच आपल्या अंदर. तुझ्या घरी कोण चहा मांडणार आहे आता? एक तर ग्रामपंचायत दूर म्हटल्यावर तिकडे येणार नाही, अजून कटाय करते नाही. माझ घरी घेतो ना आता, चहा मांडला आपला जाय तिकडे. सतरंजी खाली आतरली बसले आपले. तर मी काय म्हणतो, हा बा तू आता भानू असं सगळ्या सदस्याच्या घरी जाय, आणि त्याला म्हणा बा असं आहे म्हणा, सरपंचच्या घरी आपल्याला जाणं आहे म्हणा. तिथं 31 डिसेंबरचं कार्यक्रमाचं काहीतरी नियोजन आहे म्हणा. तर सगळ्याला बोलावलेलं आहे. बस एवढं सांगतो आता. ते लोकांचं हुकवा होईल ना मग. ते त्याला वाटत 31 डिसेंबरचं नियोजन म्हणजे पार्टीचंच नियोजन आहे का बा. ते आपलं आहे वसुलीचं नियोजन. तर तिथं मी असं सांगतो, ग्रामपंचायत सदस्याची मीटिंग आहे बा, जाय तिकडे. ना येत नाही ना, सात्र्या घेऊन झोपते त्या अंगावर. मग तुला माहीत आहे का, आम्हाला माहीत आहे ना. तू आता नवीन आहे, तू जाय त्याला म्हणा 31 डिसेंबरच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे म्हणा. 31 डिसेंबर त्याला काय माहिती आहे वसुली आहे का 31 डिसेंबरची पार्टी आहे. 31 डिसेंबरचं नियोजन करावं लागते म्हणा, असं सांग. सगळे जमा करून गुंडाळून घेऊन ये.
ते बरोबर आहे नाही का? हो, तसं मी मोगममध्ये सांगतो नाही का, 31 डिसेंबर कार्यक्रमाचं नियोजन आहे बा. तिकडे पार्टीचं आहे का तिकडे वसुलीचं आहे, तिथं आल्यावर पाच बसा. बरं ठीक आहे, मग येतो मी, सांगतो सगळ्याला, टच करून चालला येतो. मग आता तुम्ही थांबता का कसं करता म्हणला? हो 8 वाजताची मीटिंग ठेवली, तुम्ही कुठं थांबता थंडीची? तुम्ही चालले जा आता. उद्या हे बा 100% ग्रामसभा घेतो आम्ही, दवंडी द्यायला लावतो सगळा. हो सदस्य काही आपल्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत. हो जा तुम्ही आता. आता काही उशीर करू नका रातची रच्ची. ठीक आहे, मग उद्या या मीटिंगले. हो पाऊ वसुलीचं. करायचं म्हणजे करायचं आपल्याला. समृद्ध योजना करायचीच आपल्याला. कुठे आहेत म्हणलं काका? कुठे आहे आपलं शांताराम काका? आहे का घरी म्हणलं? शांताराम काका आहेत का घरी नाही का? असं काही पार्ट्या गिट्याचं दुसरं काय यायचं आता, 31 तारीख उरायला जवळ यायले. म्हणलं आताच झोपले मग ते. हो त्याची कसं सकाळपासून अंगच रसरस करून राहिलं. आताच त्यानं म्हणजे अंग टाकलं, हो डोळा लागला त्याला. बापरे, मग आता कसं लेखाचं काय, पण महत्वाचं काम होतं ते सरपंचाच्या घरी. हो 31 तारखेचं नियोजन करायचं होतं म्हणे बा, म्हणून म्हणलं अर्जंट बोलावं म्हणे सरपंच साहेब म्हणे. 31 तारखेचं नियोजन होते. अरे काय रे भानू, काय आहे भानू, काय 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 आहे तिथं? आता पावर तुम्ही तर म्हणता झोपले म्हणता, तिंका जागेच काय आला त्याला ऐकू. 31 तारीख म्हणलं की ऐकू येते ना. म्हणलं भानू आला, भानू काय म्हणते पा. ये ना अंदर आहे रे भानू, अंदर आहे ना, ये इकडे. काय म्हणतं सांग इकडे. म्हणलं काय आहे ते. हो बस म्हणलं अंदर ये, सांगता येईल काय आहे ते. काय लेखाचं झोपेतून उठलं नाही. हो मग कसं नसेल झोपले तर मग चला, नाही तर राहू द्या मग. राहू द्या तुम्ही. अरे मी काल झोपलो. हो पण काय होतं म्हणलं, काय कायसाठी बोलावलं सरपंच साहेबांना? काही नाही, ते आता मी कसं झाबरूच्या घराकडे गेलो होतो. हो ते आला ना आता. हो तर सरपंच साहेब होते तिथे बसून, तर म्हणे गड्या एक काम कर म्हणे. हो हे 5-6 जण आहेत म्हणे, तर यायले तू आपल्या घरी बोलवणार म्हणे. 31 तारखेचं नियोजन करायचं आहे म्हणे आपल्याला. हो म्हणजे कसं बरं राहते म्हणे आता. पार्टीचं असं पार्टीच ना. नाही पार्टीचं ते तसं नाही म्हणलं बा, फक्त 31 तारखेचं नियोजन करायचं आहे म्हणे. हो 31 तारखेचं नियोजन करायसाठी बोला म्हणते यायले. अरे आता हे का पार्टीचं नियोजन असते का? काहीतरी मीटिंग असेल ग्रामपंचायतचं, काही काम असेल महत्वाचे, काही हे असेल 31 तारखेला. त्यासाठी बोलावलं त्याईनं. का पार्टीचं नियोजन आहे का? जाऊ द्या ना, मला काही सांगू नका. तुम्हाला काय असेल ते पहा तुम्ही. हो जा असेल जा, नाही जा असेल नका जाऊ. चला ये तुम्ही, मामा काम आहे. चल गेली वाटते नाही. बरं मी काय म्हणतो, काय आहे म्हणतं, काय पार्टी किती आहे का? पार्टीच आहे का काही? हो ना, आता पार्टी असेल नाही तर काही असं मध्ये का माहिती म्हणे बा, कार्यक्रमात नियोजन करायचं आहे म्हणे 31 तारखेच्या. हो बोलावणार म्हणून मी आलो. पण पार्टीची आहे का कायच आहे ते नाही का माहिती? पार्टी किटीचं म्हणते का? यामध्ये अरे फक्त एवढं म्हणलं मी चालता चालता, मला म्हणे फक्त की बा 31 तारखेचं नियोजन करायचं आहे, शांतराम मुले बोलावणार. अजून 4-5 लोक आहेत. पार्टीचं असेल ते. बरं बरं ठीक आहे ना, येतो मी. बस आलो समजा. अजून कोण कोण आहे, बाकीचे कोण आहे? ते आपले झुंबर भाऊ, मारती, समजा झाबरू, आता तुम्ही, असे अजून 2-4 जण. मग पार्टीचं आहे ते, पार्टीचं आहे. बरं बरं हो चल आलोच मी. हो किती वाजता आहे? 8 वाजता. हो किती वाजले तर 7:15. हो जा आता 8 वाजता. हो सरपंच घरी चालले जा मग. हो येतो मी बाकीच्या सांगून. हो ठीक आहे, जा मग तयारीनं. काय होतं भानू, कायसाठी आवाज दिला म्हणलं, काय गडबड? काय नाही माझं, ते कसं सरपंच साहेब म्हणे हो मारुतराव धुटके आणि बाकीचे जे सदस्य आहे की नाही, तर त्याच्या घरी बोलावलेलं आहे. हो तर तिथं 8 वाजता मीटिंग ठेवलेली आहे. तिथे येऊन जा म्हणे. बापरे मीटिंग झालं बा, मग तापत असे नाही का? आता काय मीटिंग बा, दिवसाच ठेवत जा ना. काय लिखायचं आहे बा? आता काय झालं, आज सकाळी समजा वावरात गेलो तर आत्ता आलो. हो जेवणही व्हायचं आहे माय. तर राहू दे ना, माय ॲडजस्ट करून टाक म्हणा. मी काही नंतर समजा उद्या येईनच म्हणा, नाही तर मग सही मी नंतर मारून टाकीन म्हणा, काही असलं नसलं तर. बरं मग तसं सांगा लागत नाही का? राहू दे मग तो आयशे बना. बाकी द्यायला सांगून येतो मग. हो तसं सांगून दे. तसं मारतीच तब्येत नाही म्हणा, बरोबर सांगून देतो. तसं तुला काही सांगायचं कामच नाही, आपला दोस्ताने माणूस आहे. पण काय मीटिंग आहे काय म्हणलं, कायचे काय निरा तेच ते आपलं काय आहे विषय? आता 31 तारखेचं नियोजन करावं लागते मग, 31 डिसेंबरचं असं म्हणे बा. 31 डिसेंबरचं नियोजन, त्याच्यात मारुतराव धुटके नाही, मग त्यालाच झालं. असं 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 हो का? बरं जाऊ दिलं का? काय आता आपल्याला असं वाटते नाही का? हो असे जर एक जण नाही म्हणलं तर कोण येईन मीटिंगले. येतो मग मी. हो येऊन जातो मग. हो बस 5 मिनिटात बस कपडे बस बदलले की आलो. हो ठीक आहे. काय असं होते मग, सरपंच साहेब म्हणे ते काही खोटं नाही. हो नाही तर येत नव्हता मारती. बरं बरं हो ये मग. हो काय आहे पाहते. हो ठीक आहे, देतो पुढच्या आवाज. जमलं वाटते नाही का? 31 तारीख यावेळेस सरपंचच गाज होते वाटते नाही का? हो आता का झाबरू आला बहुतेक. हो चला सरपंच साहेब देते वाटते यावेळेस पार्टी. चला जा लागेल पटकन. आता नाही म्हणत, आता ते शिंगाळे सर आम्हाला पुढच्या डेस्कवर बसवलं. बरोबर प्रश्न विचारते, वया तपासते आमच्या. ट्युशन येत जा म्हणते मी, पैशाचा काही विचार करू नका म्हणे, मी तेवढं माफ करेन म्हणे तुम्हाला, असं म्हणे. आता हो आता काही टेन्शन नाही, मस्त चालू आहे आता. बरं झालं मग नाही का? हो ते तरी बरं आहे. हो आता कुठं चालले मग? बालवाचनाला चालले का वाचन करायला? बरं 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 ठीक आहे ठीक आहे, जा आता. हो कसं बी 2 घंटे रातचे करत जा, सकाळी 2-3 घंटे असं करून चालू ठेवा अभ्यास तुमचा. आहेत का घरी? आहेत का म्हणलं? सविता ताई आहेत का घरी? आहे का? काय भानू काय म्हणतो म्हटलं बाबा? काय आहे? काही नाही म्हणलं, ते ग्रामपंचायत सदस्याची मीटिंग आहे. हो आपलं सरपंचाच्या घरीच ठेवली. थंडीच्या नादा तिकडे काही जाळ पुरत नाही म्हणे बा. हो चहा पाणी होती. तर तुम्ही आपलं झुंबर भाऊच्या घरी सांगाल का तुम्ही आता? तर येऊन जा म्हणलं तिथं. हो थोडं महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणे. काय रे बाबू, कायची मीटिंग आहे म्हणलं? काय होय? 31 डिसेंबरचं कार्यक्रमाचं काहीतरी नियोजन करायचं आहे म्हणे. हो अशासाठी काहीतरी मीटिंग आहे. कायच आहे म्हणा नियोजन नाही का? हो सर गाव जेवण देते का म्हणा सरपंच? असं 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 हो का? हो काय 31 तारखेला काय गाव जेवण आहे का?
मला काही तर लस मोठी अपेक्षा दिसून राहिली. नाही नाही आबाजी हे तसं नाही मोठे बाबा. ते कसं आता ते सरपंच आलेच माहिती आहे, फक्त एवढं सांगितलं की बाबा बोलावणार ना. आता हे सदस्य ठरवतील 7-8 जण काय आहे तो. हो या म्हणलं मग. सुविधा दी या लवकर. हो येतो मी. हो झुंबरच्या घरी जातो आणि ते आपलं गीताला घेऊन मग चालले येतो तिकडे. हो येतो झाले आमचे जेवण झाले. किती वाजता या लागते? या ना 8-8 वाजेपर्यंत. हो येते सगळे मग. हो 8 वाजता सांगितलं जाईल. 15 मिनिटं इकडे होते. या लवकर या फक्त. हो ओके. असं असं हो का. हो असं असं बरोबर येतो ना मग. हो सरपंचाच्या घरी नाही का. हो बरोबर. किती वाजता? 8 वाजता. दोघे जण या लागते का? ते कसं आता सदस्य आहे ना. हो ताई बी सदस्य आहे, मग कसं त्याला बोलावलेलं आहे. जेवढे सदस्य आहेत तेवढे बोलावले बा तिथं. हो आता ते काय आहे काय नाही. 31 नियोजन आहे असं म्हणे बा. ना ते झालं भाऊ भानू, पण मी म्हणतो 31 तारखेचं म्हणजे कायचं नियोजन, कायचं म्हणलं. काय म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आहे का, गाव जेवण आहे का, पार्टी आहे का, कायचं नियोजन कायचं म्हणलं. ते काही आपल्या कल्पना नाही बा. हो तिथं आता समजा कायसाठी आहे आपण काय सांगू शकतो नाही का झुंबर भाऊ. फक्त बोलावा. आता कायचं आहे मग नियोजन, कायचं 31 तर कायचं असते मग. शेवटी पार्ट्याचं असेल तुमचं. पार्ट्या चालणार नाही भाऊ यावर्षी, सांगू राहिले मी तुम्हाला. मग त्याच्यासाठी मिटिंग घेऊन राहिला सरपंच किंवा पार्ट्या गावात 31 झाले नसर पाहिजे अशासाठी असर कदाचित. हे रे दादा सदस्य बोलावले सगळे. असं असेल तर चालेल भाऊ. नाही ते सांगतो यावर्षी तुमच्या भाजीचे गंज नाही आता मी उघडून देईन तुम्हाला म्हणा तुम्ही. ते भूत घेऊन पळून राहिले ते तिकडे 2-4 बिमार पडले. यावर्षी बा म्हणलं अजिबात 31 तारखेला चवणे करू देणार मी. सर बायाची मिटिंग घेणार आम्ही बी आता. तुम्ही तिकडे तुमची घ्या, मी माझी इकडे घेतो. असे कसे पार्ट्या करता तुम्ही. आम्ही इकडे मरणाचे कामं करा चालले तिकडे ढोसाले. त्यामुळे हो ना मग त्याच्यासाठी होणार मिटिंग आहे किंवा ग्रामपंचायत काही दवंडी देईल काही करा. त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहे किंवा आपल्या गावात झालं पाहिजे याच्यासाठी मिटिंग आहे ती. मग तुला माहिती आहे का ती. चला येतो मग मी. ते बाया गेला की सांगू नको. काही विषय नाही ते महत्वाचा आहे. ते होणार नाही मी. हो मी सांगतो ना. हो या 31 तारखेला तुमच्या गावात जर काय चूल पेटल ना या लोकांच्या पार्टीवाल्याच्या, तर मग मी आणतो तुम्ही. जा तुम्ही आता काय पाय म्हणलं. जाय बसून बाई तू. ती माझी पोरगी येऊन राहील, तिचा फोन आलता. येतो मी मागू ना. तुम्ही जा आता. आलेच मी. मग येतो मग. बरं चला म्हणलं बुडेल काय. हो चल. सगळे आले तर जवळपास कोणीच नाही राहिलं. आता करून टाका म्हणलं. आता 31 तारखेला काय कसा प्रोग्राम करायचा काय नाही. मोठा कार्यक्रम दिसते यावर्षी नाही का. हो बाकी लगाच सरपंच साहेब यावर्षी पण तुम्ही लय मोठं मन केलं बा. हो म्हणजे कसं आता मोठा कार्यक्रम करून राहिले म्हणता 31 तारखेला समजा. हो म्हणजे काय बहुतेक काही लोक म्हणून राहिले गाव जेवण आहे का बा असं तसं. त्याचंच नियोजन आहे ना आता. हो मलाही ते सोडून राहिलं. हो काय पार्टी गिर्टी म्हणजे सगळ्या गावालाच पार्टी देता का. अरे कुठं बावा कोणत्या पार्ट्यान कायचं नियोजन. हे वसुलीचं नियोजन म्हणलं. 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे आपली या अभियानाची. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे. थकबाकी 2025-26च्या अगोदरची आणि या 25-26चं रेग्युलर आपलं जे कर आहे ते. हो हे मिळून जर भरले तर 50% रक्कम आपल्याला माफ आहे ना. म्हणून म्हणलं गावकऱ्याचा फायदा होऊन राहिला. ग्रामसेवक साहेब म्हणे करून टाका बा हे सुरू. तर मागच्या याच्यात काही जमलं नाही आपलं ताल. तुमचं हो नाही चालू होतं काही लोकांचं. म्हणून हे सभा घेऊन राहिलो आपल्या सदस्याची ग्रामपंचायतची की बा आता होकार देऊन टाकू आपण आणि उद्या वसुली करून टाकू. बाबा ते होय का. बरं आम्हाला वाटलं 31 डिसेंबर पार्टीचं नियोजन म्हणता का बा. सर्व गाव जेवण द्यायचं बा. याचं नियोजन आहे का असं वाटलं आम्हाला. बरं मोठा हरकीचा आला मी तर. असं म्हणजे हे आपलं वसुल्या नाही का. कर जे आहे ते दिवाबत्ती पाणीबत्ती काय आहे ते बत्ती. आता काय आलोच तुम्ही. हो ना. तर काय फसलो फालतूचं एक लोचाला. हो ना पण मी म्हणतो तसं सांगायचं भानुले की बा याचं नियोजन आहे म्हणून. हो आपलं हे कर वसुलीसाठी. आणि तुम्ही आम्ही म्हटलं काय जाऊ द्या तरी बी काही हरकत नाही. बरं केलं. बरं मग आता काय कसं करायचं मग. त्याच्यासाठी बोलावणार. आता तुम्ही सदस्य आहे सगळे. हो आता बाया मंडळी आहे तुम्ही आहे. सांगा आता तुमचं काय म्हणणं आहे ते. तर चांगली योजना नाही का सांगा. तुम्हीच सांगा. चांगली योजना आहे सरपंच साहेब. हो कारण की याच्यात आपल्याला 2025-26चा पूर्ण कर भरणा करा लागते. आणि 1 एप्रिल 2025च्या अगोदरची जेवढी थकीत असन तर त्याच्यातली अर्धीच रक्कम भरा लागते. अशी ही योजना आहे. म्हणजे आपल्याला अर्धा कर पहिला जुना थकीतवाल्याचा माफ होऊन राहिला आणि हे नवीन कर समजा पूर्ण भरा लागून राहिला. मग एवढा मोठा आपला फायदा होऊन राहिला आणि ग्रामपंचायतीला आपल्याला निधी भेटून राहिला तर खरोखर याचा फायदा होईनच ना. हो पण ते काय लोकांना भरणा केला पाहिजे का नाही. लोक भरत नाहीत पैसे. किती काही म्हटलं तर भरते का सरपंच साहेब तुम्ही सांगा बरं. पाणीपट्ट्या हे ते नळाच्या टोट्या नाही ना त्याच्या लोक. आपण द्यावंच किती ग्रामपंचायतनं. हो पाण्याचे नळ सुरूच राहते पण कोणी बंद नाही करत. टोट्याच तोडून टाकते बा. मग त्याच्यासाठी आपल्या ग्रामसभा उद्या आयोजित करा लागन. सगळ्या गावातल्या लोकांना सांगा लागन की बा सभेला या. दवंडी द्याल ना बापू. म्हणजे उद्या मग त्याला समजावून सांगता येते बा याच्यातून आपण काय करू शकतो. एरी तुमचं अर्ध माफ होऊन राहिलं ना बा. भरून टाका ना. एरी आज ना उद्या भराच लागणार आहे. येते हो कुठे येते मग. कोणी येत नाही ग्रामसभेले. मागच्या वेळेस किती आले ते 25-30 लोक. चहा पिते निघाले. बाकी कोण आलेच नाही. येत नाही लोक. मग येत नाही. मग त्याला तसंच सांगू ना. आता तुम्ही कसे आले मग. तुम्ही येत होते का सांगा. तुम्हीच सांगा. येऊ राहिले होते पण आले काय तुम्ही 31चं नियोजन म्हटल्या बरोबर.
तसंच मग आपण त्या दवंडी ते तसंच सांगू ना. 31 तारखेचं नियोजन आहे बा, ग्रामसभेला सर्वांनी उपस्थित राहा. म्हणजे आले तर आले, मग आल्यावर मग कसं गळ्यात टाकता येईल लोणं मग. तसं जेवण हो, पण ते कसं कोणी समोरला नाही पाहिजे बा, हे पाहायला लागते आपल्यापैकी. आता कोणी सांगू शकते का? कोणी सांगत तर नाही पाहिजे फक्त, नाही तर शांताराम भाऊ भारती पाहिजे बा म्हणलं बाहेर डॅनी म्हणजे. का बसणार रे, तूच त्याला का एक नंबरचा हे आहे. चॅनल मागं पाडतो तू. तूच नको सांगू फक्त. तेच म्हणलं झुंबर तूच पाहिजे गोळ्या फक्त. कोणाला काही लिकीज करू नका. आणि उद्याची दवंडी देऊन सगळे लोक ग्रामसभेला आले की बरोबर समजावून सांगतो, मी आहे, झाबरू आहे. अजून कोणी चांगला तज्ज्ञ माणूस बोलावं आपण. कारण की आपल्याला आपल्या गावाचा विकास करायसाठी हे योजना आपल्याला राबवायची आहे. आणि 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला 100% वसुल्या मारायच्या आहे. ना मग चालते दवंडी. मग आता काय देऊन द्यायला लावू ना मग. कोण देते दवंडी? हे देते वाटते आपलं संत्या देते ना. संत्या कुठे गेलता? 2-4 दिवस दिसून राहिला का? काय कुठं गेलता म्हणते बा, ते मला नाही माहिती आहे, पण आला ती. मला दिसला ना. आला घरी आला ती. आत्ताच आला, थोड्या अर्ध्या एक घंट्याआधी. तर आपण असं करू ना, तिथं पाठवून देऊ समजा. झुंबर भाऊ तुम्ही जा भानून, तुम्ही दोघं जण त्याला उद्याचं सांगून द्या. 31चं नियोजन आहे म्हणा, असं दवंडी सांगून द्या म्हणा सकाळी. बरोबर सांगून देतो मग. काही हरकत नाही. ते पैसे मागा बरोबर, पैसे द्या ना त्याला. देऊ ना, काय 5-50 जे असेल ते देऊन टाकू, त्याचा काही विषय नाही. चला ठीक आहे मग. बाकी आता काही अडचण नाही का? कोणाची काही नाही ना. आपल्या सदस्याचा आता ठराव मंजूर झाला ना. ठीक आहे. उद्या रजिस्टरवर सह्या करून घ्यायचा. मी मॅटर लिहून टाकी की बुवा आपल्या गावातनी सर्वाले मान्य आहे, आपण कर भरणार आहोत, समृद्धी योजनेचा लाभ घेणार आहोत. चला ठीक आहे मग. उद्या दवंडी देऊन टाकून ग्रामसभा घेऊन टाकू. वसुली सुरू. ठीक आहे मग तसंच करा. 31 डिसेंबरचं नियोजनासाठी बा ग्रामसभा आयोजित केली आहे. लोक येते तर 100%. एकूण एक येते मग. त्यानंतर मग पाहू तिथं. टेबल मांडला की वसुल्या सुरू. सध्या तर कोणी येते का? अरे काय सध्या कुठे गेलता बे? शनिवारी दिसला नाही, रविवारी म्हणला आज, आता संध्याकाळी आला. कोणी म्हणे आला का नाही काय माहित. कुठे गेलता? गावाला गेलता का? अरे बा, तुम्हाला काय माहित आहे ते मेला होता, मेलावा आपला वधुवलपल्लीचा मेला होता ना. खलकी अकोला खलकी. वधूवर परिचय मेळा तिथे गेलता का? का मला वाटलं ते कृषी काहीतरी ते प्रदर्शनी आहे म्हणे अकोल्याला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात. ते बी होतं, हे बी होतं. ते तिकडं आटपलं, इकडलं आटपलं. आलो जाऊन आम्ही आज संध्याकाळी. तसं मग काय म्हणते मग, लागला मेळ काही? काही वधूवर परिचय मेळामध्ये काही झाले ओळख दिलं काय असे तिथं? ते काय चला द्या बुली कोत आहे ना. मग काय तर माथाल केले तर मला तर माहिती नत्तावली होती तिथं. स्टेजवर जाऊन परिचय द्या म्हणे. नाही तर पुस्तकात नाव घेऊन दिलं आपण, सगळं फालम गेलं माहिती बोलून. स्टेजवरही गेलं म्हणा मी, स्टेजवरही दिलं मी. असं तर आहे म्हणलं बा, माझं नाव धमकं टमकं मामकुळ काय असं तसं. मग नंतर मला फोन आले 1-2. मग मी गेलो इथं तिथं भेटाले. 2-3 पोलीवाले भेटले मला. आता धमकाय हो हालगो मालगो केलं आणि कोणा काही मला दिवस दिला नाही. असं हो का? म्हणजे काही असं म्हणजे अजून काही म्हणजे पुढचं पाऊल पडलं नाही? तर काही नाही म्हणा. तसं आहे म्हणा, म्हणजे 2-4 जणांचे फोन येणार आहे. तर अजून सांगतो म्हणे आम्ही. सध्या तर काही नाही बोलत, विचार करून सांगतो बा. अजून काही जरा ते पाहिजे ना, चायची इकडे तिकडे पुस्तकात कोणतं पोलगा आहे बा चांगलं असं तसं. तसं अजून शेगावचा मेळा आहे ना. शेगावच्या मेळा तिथं लय येते बा, इच्छेपेक्षा लय असते म्हणते. तसं हो का? हो ये ना हो, जमते तो. काही विषय नाही. फक्त मी काय म्हणलो, आम्ही काय साठी आलो, उद्या आपल्याला दवंडी द्यायची आहे म्हणला. दवंडी द्यायची आहे तर तुला ते मॅटर काय सांगायचं ते भरून सांगून दे. उद्या तेवढं सकाळी मग दपडी वाजून आपलं चल दे रट्टा सकाळी 8 वाजता. बरं कायची दवंडी काय द्यायची म्हणलं. नाही, ग्रामपंचायतद्वारे सूचित करण्यात येते की ग्रामसभा घेण्यात येणार आहे. आणि या ग्रामसभेमध्ये 31 डिसेंबरचा वसुलीचं नियोजनाबद्दल ग्रामसभा आयोजित केलेली आहे. त्याकरता सर्व लोकांनी उपस्थित राहावे. झालं, बाकी काय. म्हणजे 31 डिसेंबर तर वसुलीचं नाही. कायची वसुली कायची? त्याचं तुला काय करावं लागते. तू फक्त 31 डिसेंबरच्या वसुलीची ग्रामसभा, विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे. सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. महिला पुरुष सर्वांनी यावे. तर असं तू फक्त ते डिक्लेअर कर. बाकी तुला काय करावं लागते. कायची वन कसे वय वसुली कायची वय. पण ते विचारतात बा लोक, लय लोक माहिती नाही. चिरीम गप्पा करणार लोक किती आहेत. मग झिरपा पालते तर कायची व्हायले, कायची वसुली आले, धमकाले तमकाले. पण माहित नाही पाहिजे का आम्हाला बी सांगणारे. काहीच बोल नको. तू फक्त 31 डिसेंबर वसुलीची सभा आहे बरं. तिथे जाऊन बघा काय आपण काय कळत राहायचं. आपण मी तुम्हाला काय दवंडी द्यायचं का? चला तर बरं झालं आता क्लिअर. उद्याचे 50 रुपये देऊन टाकू बघा. काही विषय नाही. 50 रुपयात पुल्या नाहीत माया काही द्या. मग त्याला म्हणा कमीत कमी 500 रुपये लागत म्हणा. मग पुल्या गावातून हिंड लागते ना. मग ग्रामसेवक साहेबाला सांगून द्या 500 रुपये लागत म्हणा आपल्याला. बरं आहे, इतके पैसे असते का बे? दवंडी द्यायचे 4 चौकात द्या लागते. काय आहे का काही आपलं? काही नाही, जाऊ तिकडे 200 रुपये द्यायला लावतो मी. जाऊ तिकडे. ते नाही रे बा. 400 रुपये लागत. 400 रुपये असेल तर दवंडी देतो, नाही देत नाही आपण. सांगून द्या, आत्ताच सांगून द्या. ते ग्रामसेवक साहेबाला फोन केला, नाही तर सरपंचाला सांगा. देऊन दे 500 रुपये देऊन टाकू. काही विषय नाही, सांगतो मी. ग्रामसेवक साहेब आले की द्यायला लावतो ना. काही विषय नाही. तू फक्त उद्या मीटिंगचं सांगून द्या. झालं क्लिअर झालं ते. उद्या आल्यावर पाहू. मग तेच म्हणलं बा, मागती बी लायला एका दवंडीचे. तेच म्हणलं चला जा मग आता उद्या देऊन देतो मी. ग्रामसेवक साहेबाला सांगून देतो मग. ओके. काय गडबड काय म्हणलं आता हे आपल्या
ग्रामपंचायत सदस्य काय तुझ्या घरची बाई हा जगनची आई हो हे बरेचसे दिसले बा शांताराम गिंताराम गोष्ट नाही घेत बा हा काय आहे मीटिंग काय नाही हा कायची मीटिंग कायची होती मला हो काय गडबड आहे आता यायला काय सांगा नाही का अरे मला काय तुम्हाला काय सांगा नियोजन 31 तारखेचं 31 तारखेचं काय नियोजन करायचं बा त्याची उद्या दवंडी द्यायला लागते आता ते संतोषला सांगून आलो आम्ही भानेन मी मग काय तर नियोजनासंदर्भात उद्या ग्रामसभा आहे 6 वाजता हो तेच म्हणलं उद्या असं आहे का ती म्हणजे कायसाठी नियोजन म्हणजे कायचं नियोजन कायचं हा म्हणजे 31 तारखेचं म्हणजे आता तुम्हाला काय सांगा 31 डिसेंबरला कार्यक्रमासाठी काय नियोजन करायचं बा हा म्हणजे आपल्या गावात काही काही लोक पार्ट्या करतात कोणी दारू पिणं दांगडू करणं डीजे वाजवणं अरमान बिलकुल मस्ताळ्यासारखे करते काही काही म्हणून म्हणलं गावात काही अडचण आले पाहिजे बा म्हणून ते ग्रामसभा आहे की बा पार्ट्या होऊ द्यायच्या का नाही होऊ द्यायच्या तिथं चर्चा करणार आहे एक मताला ठराव घेणार आहे की बा पार्ट्या कॅन्सल करायच्या का ठेवायच्या ते बाबा अशासाठी ग्रामसभा हो का असं आहे का 31 डिसेंबरचं नियोजन पण मोठं म्हणे बा काय गाव जेवणासाठी आलते म्हणे बोलावले असं समजलं म्हणे काहीतरी आवरा ते सगळंच नियोजन त्याच्यात आहे हो गाव जेवण आहे का पार्ट्या करायच्या नाही करायचं सगळं नियोजन तिथंच आहे हो समजते सर तुम्हाला आता उद्या ते समजेल म्हणा पण ते पार्ट्याच्या बाजूने निकाल लागला पाहिजे बा पार्ट्या पाहिजे बरं हो 31 डिसेंबरला पाहिजे म्हणजे पाहिजे हो नाही म्हणणार कोण आहे आपल्या कोणीच नाही ना नाही म्हणजे बाया बरं बोलावले ना मग बाया नाही का मग बाघरची मुली तर तरीच म्हणे कशा पार्ट्या करतात पाहिजे म्हणे यावर्षी यावर्षी 31 डिसेंबरला पार्ट्या होऊ देत नाही म्हणे मग बाई मुली तर म्हणे सर बाया येऊ राहिल्या त्या ग्रामसभेत म्हणून म्हणलं आपल्या लोक जास्त आले पाहिजे तिथं त्यासाठी उद्या जास्तीत जास्त पब्लिक जमा करा ते तर होणारच आहे ना मग सगळेच जमा करायचे आपल्याला असं कसं काय बाबा मग हे 31 डिसेंबरलाच माहोल करायला भेटते नंतर काही भेटते गुंपाबुरीला काय तो आईले मग आम्ही का पैसे मागू राहिलो का ते आईले मग आमचं करायचं आम्ही आमच्या एक मतानं ठराव आमचा जास्त मतानं पास करू लागायचा ते पाहता उद्या सकाळी दवंडी होणार आहे हो त्यानंतर मग ते हो संध्याकाळी उद्या 6 वाजता हो त्याच्यावर ते सभा होणार आहे चला हो बाकी काय आता विषय हो आता काही सांगत राहिलो नाही समजलं ना पार्टीसाठी तर का किती खर्च करतो आम्ही हो काहीच विषय नाही हो पार्ट्या 1000 रुपये देते पण तिकडे पाणीपट्टी घरपट्टी हो त्याचे जर 1000 रुपये बिल निघालं तर बाबा इतकं मोठं असं म्हणते ते मोठं बरोबर पाहू बघा आता उद्या समजते ते हो ठीक आहे चला येतो बघा ओके म्हणलं मुशिरा मोठा सगळे आपले माणसं जमा करतो बरं हो एका मतानं ठराव फेल व्हायचा आपला नाही तर हां बायाची कोण लागायचं निकाले का हां सगळे उपस्थित राहायचं उद्या मिटिंगले चला आता हो करू चक्की मोळा विषय चला कान देऊ नये का ध्यान देऊ नये का लांबपूरवासियांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 29 डिसेंबर 2025 वार सोमवार आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये मोठी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे विशेष ग्रामसभा असून त्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या 31 तारखेचं नियोजन करण्याकरता सर्व गाववासियांनी महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांनी उपस्थित राहावे हो काय दिलं काय म्हणलं कधी पाहिजे कायचं नियोजन काय रे संतोष काय म्हणलं दवंडी काही समजून नाही राहिली बा 31 डिसेंबरचं काय नियोजन म्हणजे कायचं नियोजन कायचं म्हणजे गाव जेवण आहे बहुतेक अरे म्हणजे सरपंच इकून गाव जेवण आहे का ग्रामपंचायत तर्फे सर्व गावाले त्याचं नियोजन करावं लागते का आता मला काय माहिती आता कायचं नियोजन आणि काय 31 डिसेंबर तर म्हणे बा मला काय तेवढं लिहून दिलं तेवढं वाचलं दवंडीवाला असा आहे पाहिला हो काही माहिती नाही अरे म्हणलं पण कायचं नियोजन का ते तर माहिती पाहिजे ना तुझे दवंडी देऊ राहिला इतकं साऱ्या गावात हिंडून राहिला अरे कायचं नियोजन करू राहिला तुम्ही पार्ट्या करायचं काय नाही करायचं याचं काही आहे का गावात काय करायचं काय नियोजन कायचं बळच नाही का हे अबे म्हणलं कायचं नियोजन असं म्हणणं आहे ना आमचं मला माहित नाही ना भानू विचारा बा आपल्याला काहीच माहित नाही फक्त 31 डिसेंबरचं नियोजन तर सर्वांनी उपस्थित राहा तिथं जाऊन पहा तुम्ही काय पाहत्या पाहायचे ते हो ना पण कमीत कमी काही ना काही असं नसणं माहीत तुले की बा कायचं नियोजन करावं लागते तिथं का म्हणजे 31 डिसेंबरला बा शेवटचा वर्षाचा दिवस आहे त्याचं नियोजन आहे का काही करायचं बा म्हणून जेवण गोड धोड काही पण संध्याकाळी समजते ना तुम्हाला मग संध्याकाळी पहा ना तुम्ही काय आहे तर कायचं नियोजन आहे हो ना काय मला माहित नाही ते फक्त तेवढंच आहे 31 डिसेंबरचं नियोजन काय कठीणच काम आहे बा एकापेक्षा एक नकच आहे या गावात हो बरोबर जाऊ दे जा बा पुढे ते नियोजनाचं आम्ही पाहून घेऊ काय जाय जेवणाचं असं तिथेच भाऊ काय वाटते म्हणलं नाही शिवला भाऊ नाही कधीला काय नियोजन कायचं असं म्हणलं तुम्हाला काय वाटते नवल विशेष कार्यक्रम असन बहुतेक हो काही गोडधोड जेवण खावण्याचं असं नाही म्हणा त्याच्यात नाश्ता पाणी काहीतरी असन पण नाही म्हणा फक्त मध्ये कसं थोडंसं अंदरचं गोष्ट एका जणाने सांगितली हो म्हणे बहुतेक म्हणे पार्ट्या वा करायच्या का नाही 31 डिसेंबरले का करायच्या हो याच्या संदर्भामध्ये बहुतेक चर्चा होणार आहे म्हणते बा हो म्हणजे बा 31 डिसेंबरले माहोल करायचा का नाही करायचा हो म्हणजे पार्ट्या करू द्यायच्या नाही बा हो असं काही नियोजन करणार आहे असं मला अंदरची गोष्ट ऐकू आहे असं म्हणजे समजा अंदरची खबर आहे समजा किंवा पार्ट्या यावर्षी होऊ द्यायच्या नाही किंवा होऊ द्यायच्या याच्यावर म्हणजे चर्चा होणार आहे बस तेच म्हणलं हो एकाने सांगितलं मला की बा दरवर्षी माझून होते बा हो यावर्षी 31 डिसेंबरला पार्ट्या करू नाही द्यायच्या याच्या संदर्भामध्ये काहीतरी यायचं चालू आहे म्हणजे अंदरून असं मला समजलं असं आहे का ते बहुतेक म्हणजे काही हातावर करून काही मतदान घेईन मग नाही का पार्ट्या करायच्या का नाही करायच्या बा असं होईल वाटते बहुतेक तर पाहिजे म्हणलं बा हातावर करता तुम्ही पार्टी पाहिजे का तर हो म्हणायचं नाही तर नाहीच म्हणसा असं कसं हो सगळे माणसं आपल्या हातात वर करतील ना हो पार्टी पाहिजे बा 31 डिसेंबरला कार्यक्रम नाही पाहिजे मग काही पाहिजे हो नाही का सगळे जण बा हातावर करता बा हो तेच म्हणलं
हो ना पण अजून 100% माहिती नाही ना हो, कायच म्हणजे नियोजन करू राहिले ते. समजतेच ना मग नाही का. पाहू काय होते. चला ठीक आहे, येतो म्हणलं आम्ही, जातो धाब्यावर आता. चला.